सुंदर ते धानु विटेवरी करकटावरी ठेवुनिया तुळसी हार गळा कासे पितांबर अबले निरंतर चिदान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर अवळे निरंतर चिदान तुका म्हणे माझे सुख पाहिन श्रीमुखावदिने तुळसी हार गळा कासे पितांबर अवळे निरंतर चिदान विठाल समचरण सरोजम सांद्रनीलामुदाभं जगननीतपानिं मंडलं मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सरेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पडुनाकरूपतः समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधतो पावन साधो चराचरी शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभेदां जाड्यान्धकारापहा आस्ते स्फाटिकबालिकां विनवतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां जयांची केलिया स्मरण होईल सकल बुद्धीचे अभिकरण
ते जीवन श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आणि आता मस्तक हे पाया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर अवडे निरंतर हेची जाण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबा यांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरताने म्हटलेला आहे. विठाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की चालू असलेला सरावरूपी कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील आज क्रमांकाने माझ्या वाट्याला आलेली ही गुरुवांच्या आज्ञा सेवा ज्याप्रमाणे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय त्याचप्रमाणे सर्व संत मंडळी गुरुवर्य बाबा गुरुवर्य पद्माकरजी बाबा गुरुवर्य स्वप्नीलजी बाबा त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी असलेले सर्व गुरुवर्य त्याचप्रमाणे सर्व गुरुबंधू मंडळी ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाल वारकरी संप्रदाय हा नामनिष्ठ संप्रदाय आहे बर का. गजू महाराज वारकरी संप्रदाय हा नामनिष्ठ संप्रदाय आहे म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये प्रामुख्याने जे घेतलं जातं ते काय आहे नाम आहे. सर्व संत मंडळी एका ठिकाणी बसतात आणि सर्व संत मंडळी या नामाविषयी शिक्कामोर्तब करतात की बाबा नुसतं म्हणून चालणार नाही की हे नाम कलियुगामध्ये घेतलं पाहिजे. मला कोणतीही गोष्ट असो आपल्याला जर कागदपत्र जरी एखाद्या बँके करता कशा करता जर काढायचे असले तरीही त्या कागदपत्र करता आपल्याला काही विशिष्ट अधिकाराची सही लागते. तसं नुसतं म्हणून चालणार नाही नाम साधना करा परंतु ती नाम साधना ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला कोणतेही काम करायचं असलं तर त्या अधिकाऱ्याच्या शिकण्याचीच असते गरज असते सरकारी गावामध्ये. तसं नाम जर घ्यायचं आहे तर मग याकरता तुकोबारायांनी सर्व संत मंडळीला विचारलं तुमचं काय मत आहे नामाबद्दल. त्यांनी सांगितलं हो नाम साधना या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. तुमचं काय मत आहे असं सर्व संत मंडळीला विचारल्यानंतर आणि सर्वांच्या सह्या घेतल्यानंतर आणि शिक्कामोर्तब झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात एकंदरीत शिक्का
आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. सर्व संत मंडळीचा शिक्कामोर्तब झाल्याच्या नंतर तुकोबारायांनी सांगितलं, सगळ्यांचे त्या ठिकाणी सही झालेले आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे नाम साधना ही कलियुगामध्ये श्रेष्ठ साधन आहे. नुसतं सांगितलं नाही तर तुकोबाराय सांगतात आम्ही कशाचे धारक आहेत, तर आम्ही नामाचे धारक आहोत. सांगतात आम्ही नामाचे धारक. अनेक प्रकार नेलो म्हणजे अनेक दुसऱ्याच्या वाट आहे, त्या वाटेने आम्ही जात नाही. आम्ही फक्त आणि फक्त काय करतो तर नामस्मरण आम्ही करतो. असं नामनिष्ठ असणारा हा संप्रदाय आणि त्या संप्रदायातील तुकोबाराय आज या ठिकाणी ध्यानाचा कसा अवलंब करत आहे. तर ध्यान म्हणजे समाधी लावून बसणं, ध्यान धारणा उपासना, तो जो प्रकार विचारसागरामध्ये आलेला आहे तो प्रकार त्या प्रकारचं ध्यान नाही. ध्यान म्हणजे या ठिकाणी स्वरूप, त्या स्वरूपाचं अंतःकरणामध्ये आठवण करणे म्हणजेच ध्यान करणे. विठ्ठल विठ्ठल काल्याच्या कीर्तनामध्ये एक अभंग घेतला जातो कायम की करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. नामाचे चिंतन करतात गडी कोणाच्या? कान्होबाच्या. कोणता कान्होबा? 14 वर्षाचा नाही, 14 वर्षाचा नाही, 3 वर्षाचा नाही. कान्होबा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्याचं ध्यान करतात, त्याचं चिंतन करतात म्हणजे त्याचं नाम घेतात. आणि ध्यान कोणाचं करतात तर त्याचंच करतात. म्हणजे ज्याचं आपल्याला नाम घ्यायचं आहे त्याचं अगोदर अंतःकरणामध्ये ध्यान केलं पाहिजे. म्हणून नामाच्या जोडीला ही ध्यान साधलं पाहिजे. कारण बघा आपण जर नाम घेतलं असतो, निष्ठा नाम घेत असतो, काही जण फिरत असतात बघा, नामस्मरण करताना आपल्याला दिसतात, परंतु त्यांच्या चित्तामध्ये इतर गोष्टी चाललेल्या असतात. मग त्या नामाला काही तथ्य आहे का? नाही. जसं सगळे तीर्थाचं भ्रमण केलं परंतु त्या ठिकाणी जर चित्त नसलं तर ते व्यर्थ जातं. त्रिवेणी संगमी नाना त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगम पाहिला, नाना तीर्थाचं भ्रमण केलं परंतु त्या ठिकाणी जर चित्त नसलं तर ते व्यर्थ जातं. तसं नामस्मरण करत असताना आपण ज्याचं नामस्मरण करतो हे त्याला जर अंतःकरणात साठवलं नाही, त्याचं जर अंतःकरणामध्ये आपण ध्यान केलं नाही तर ते केलेलं नामस्मरण कसं जातं? व्यर्थ जातं. म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी
नाम साधनेच्या जोडीला ध्यान हे साधन आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की मला हे ध्यान आवडतं. अभंगाचं प्रथम सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवूनिया. तुकोबाराय सांगतात की ते ध्यान सुंदर आहे. बघा ध्यान जे करत आहेत या ठिकाणी ध्यान जे करत आहे म्हणजे अंतःकरणामध्ये ज्याची मूर्ती साधत आहेत ते कोण आहे हो? ते तुकोबाराय आहे. तुकोबारायचा अधिकार सामान्य आहे का? त्या तुकोबारायाचं आपण नुसतं नाम जरी घेतलं आपल्याला जर यम घ्यायला आला, येऊ नाही तुम्हाला कोणाला घ्यायला यम जर कदाचित आला तरी ह्या तुकारामचा नाही, त्या तुकारामाचं जर तुम्ही नाव घेतलं तर काय होतं? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेळ. तुकोबारायांचा अधिकार सांगत असताना तुकोबारायाचं नुसतं नाम जरी घेतलं तरी यम कसे यम कापतात. आणि अजून तुकोबारायचं महत्व सांगितलेलं आहे. नाम घेता काप धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ. तुकोबारायांच्या वया कशा तारल्या? लाह्याप्रमाणे तारल्या. जळी दगडा सहित वया तारी येला वैसाळ्या. रामेश्वर शास्त्री सांगतायत की हे तुकोबाराय विष्णू आणि तुकोबाराय वेगळे नाही. म्हणे रामेश्वर भक्त तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. म्हणजे ध्यान जे करत आहेत निलेश महाराज, ध्यान जे करत आहेत त्यांचा अधिकार आपल्याला समजला असेल. आता ज्याचं ध्यान करत आहे तो भगवान परमात्मा कसा आहे याचं वर्णन कान्होबाराय करतायत.
मुकुट कुंडलकेश्वरी हो असं म्हणजे अशा प्रकारचं ज्ञानोबा आपले कानोबादांनी वर्णन केलं आहे. तो परमात्मा राजस आहे, सुकुमार आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया. रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र. या चंद्राचे काळ त्याच्या समोर फिक्या पडतात असा ढळी कोटी चंद्र तुझी निगडी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हासे वदन हासे. अशा प्रकारे त्याचं वदन आहे. त्या ठिकाणी चंद्राचाही प्रकाश कमी पडतो आणि सूर्याचाही प्रकाश कमी पडतो. अशा प्रकारे त्याचं तेज आहे. असा तो भगवान परमात्मा आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे, जे ध्यान करत आहेत त्या तुकोबारायांचाही अधिकार खूप मोठा आहे. आणि ज्याचं ध्यान करत आहेत तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. त्याचंही स्वरूप आपण पाहिलं. अशा प्रकारे ध्यान करत असताना तुकोबाराय त्या परमात्म्याचं ध्यान करतायत. ते कसं आहे तर ते सुंदर आहे बघा. बळे सुंदर रूप मनोहर सुंदर रूपा मनोहर. महाराजांनी प्रमाण दिलं सावळे सुंदर रूप मनोहर. त्यामध्ये सुंदर हा शब्द आलेला आहे. तुकोबाराय सांगतात की ते ध्यान सुंदर आहे, सुंदर आहे. बघा व्यवहारामध्ये आपण जर पाहू गेलो, ज्यांचा ज्यांचा काळा कलर आहे तो सुंदर आहे का? तुम्हाला वाटतं का काळा कलर सुंदर असतं का? हा
कलर म्हणजे सुंदर आहे का? नाही. तो भगवान परमात्मा एवढा काळा आहे तर तो थाईचा काळ आहे आणि अनादी आहे असा असणार. थाईचाची थाईचाची काळा म्हणजे संतांनी वर्णन केलेला आहे. तो भगवान पंढरीची पांडुरंग परमात्मा कसा आहे तर तो काळा आहे. मला सांगा काळा कलर आता याच्यापैकी एखाद्याला जर मुलगी बघायला आपण गेलो, मुलगी बघायला गेलो म्हणजे मुलगी जर काळी असली तर प्रणव महाराज सारखी त्या काळ्या मुलीला स्वीकार करेल का? करतील का? नाही. म्हणजे काळा कलर कसा आहे? सुंदर नाही परंतु सुंदरतेची व्याख्या करत असताना शास्त्रामध्ये अशी व्याख्या केलेली आहे. सृष्टुम अंतरम यस्य तत्सुंदरम. सृष्टुम म्हणजे निर्मळ शुद्ध, यस्य म्हणजे ज्याचं अंतरम आतलं म्हणजे अंतःकरण ज्याचं शुद्ध आहे अशा प्रकारे जे आहे तत् नाम ते नाम तो परमात्मा म्हणजे यस्य अंतरम सृष्टुम तत्सुंदरम म्हणजे त्याला सुंदर असं म्हणतात. हा परमात्मा वरून जरी आपल्याला काळा दिसत असता परंतु हा आतून कसा आहे तर आतमध्ये हा परमात्मा खूप चांगल्या प्रकारचा आहे. मधुराष्टक ज्यांनी केलं असे मध्वाचार्य त्यांनी सांगितलेलं आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम हृदयम मधुरम रखिलम मधुरम. म्हणजे त्याचं वर्णन करत असताना त्याचं हृदय कसं आहे? मधुर आहे. मधुर म्हणजे कसं? स्वच्छ सुंदर म्हणजे ज्याचं आत्म सुंदर आहे त्याला सुंदर असं म्हणतात. म्हणून तुकोबारायला म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ते सुंदर जे ध्यान आहे ते कसं आहे त्याचं स्वरूप सांगत असताना विटेवरी ते उभा आहे. आता जे विटेवरी उभा आहे ते विटेवर कशा करता उभा आलं, कोणा करता उभा राहील हे सगळ्यांना ज्ञात आहे. त्याकरता परत सांगत आहे. आलं कुंडलिका करता आलं आणि त्या ठिकाणी उभं राहिले हे भगवान पांडुरंग परमात्मा. तर आणि अजून हा कोणा करता उभा आहे याचं वर्णन संतांनी केलेलं आहे. हा भाविकांकरता उभा आहे. भाविकासाठी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कशा करतो आहे तर भाविकांकरता म्हणजे भाविकांना नेमकं काय सांगण्याकरता आपण पांडुरंग परमात्मा उभा आहे. तो कटेवरी कर ठेवून उभा आहे. मग त्याने सांगितलेलं आहे की जे माझे भक्त आहे त्यांना तरुण जाण्याकरता हा भवसागर कसा आहे.
कटिकर ठेवून या पैल दाता उभा तो भवसागर तरता हा भवसागर तरुण जाण्याकरता भाविकांकरता फक्त आणि फक्त कमरा इतका आहे अशा प्रकारे तो निर्देश करतो. बघा आपल्याला रूप कोणतं आवडतं बघा अशा प्रकारे स्वामी विवेकानंदाचं जे रूप आहे ते रूप की अशा प्रकारचं एक रूप अशा प्रकारचं जे रूप आहे ते थकल्या भागलेलेच आहे. एखादा माणूस जर जास्त श्रम केले आणि तो जर थकला तर तो असा कमरेवर हात ठेवून उभा असतो किंवा एखाद्याची वाट जर पाहत असला तर तो अशा प्रकारे हात ठेवून उभा असतो आणि ज्याला कुठल्याच प्रकारचं टेन्शन नाही तो अशा प्रकारे उभा राहतो. मग या दोन्हीपैकी तुम्हाला सुंदर कोणतं वाटतं? असा हात ठेवला सुंदर वाटतं बरोबर. परंतु उदाहरण सांगतो तुम्हाला एक मनुष्य आहे आणि त्याला नदीच्या पलीकडे जायचं आहे. पलीकडे गेल्याच्या नंतर पलीकडे जायचं आहे आणि त्या पलीकडच्या साईडला दोन माणसं उभे आहेत. समजा आपले डावरे महाराज आणि त्यांच्या साईडचे महाराज विशाल महाराज हे दोघं पलीकडे उभे आहेत. डावरे महाराज जे आहे ते डावरे महाराज असे उभे आहेत आणि ते विशाल महाराज आहे ते विशाल महाराज असे उभे आहेत. त्या अलीकडच्या माणसाला पलीकडे जायचं आहे. पलीकडे जाण्याकरता या तिथं फक्त पाणी कमरा इतकं होतं. कमरा इतकं पाणी म्हणून त्याला पलीकडे जायचं होतं परंतु त्याला माहित नव्हतं हे पाणी कमरा इतकं आहे म्हणून. आता मला सांगा त्या ठिकाणी विशाल महाराज अशा प्रकारे हात ठेवून उभे आहेत त्यांचा उपयोग होतो की डावरे महाराजांनी अशा प्रकारे हात ठेवले म्हणून त्यांचा उपयोग होतो? तसं हा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जरीही असा उभा असला थकला भागल्यासारखा तुम्हाला वाटत असला तरीही भवसागर तरुण जाण्याकरता कठीण नाही अशा प्रकारे तो निर्देश करतो. म्हणून सुंदर ते धान उभे तेवरी कर कटावरी ठेवून या विठाल विठाल. नाव घेतलं मी परंतु त्या ठिकाणी तेच उभं होते असं नाही बरं का. नाहीतर उद्या त्याला माणसा महाराज तुम्ही त्या साईडला असे उभे होते तुम्ही असे उभे तसं त्यांना कोणी चिडू नका. एकदा डावरे मारताना लागायचे म्हणजे सागर करून जाण्याकरता त्याने भाविकांकरता निर्देश केला की इथपर्यंत तुम्हाला हा भवसागर आहे. बघा मग या सुंदरतेची व्याख्या तुकोबारायाने केली. उभे विटेवरी करकटावरी ठेवून या ते सुंदर ते ध्यान सुंदर आहे. या ठिकाणी ते ज्या अर्थी आलं त्या अर्थी या ठिकाणी आपल्याला अद्ययावत म्हणून जे घ्यावं लागतं. म्हणजे सुंदर ते आलं ना मग ते कोणतं सुंदर आहे जे विटेवरी उभे आणि कटावरी कर ठेवून या अशा प्रकारचं ध्यान आहे ते ध्यान सुंदर आहे. अजून
हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप विठ्ठल रूप आहे ते साजिर आहे आणि समचरण त्यांचे चरण सम आहे दृष्टी सम आहे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी अशा प्रकारचं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा उभा आहे आणि ते स्वरूप तुकोबारायांना सुंदर वाटलं। या सुंदरतेची एवढीच व्याख्या आहे का? नाही, तर अजून सुंदरतेचं स्वरूप काय आहे अभंगाच्या दुसऱ्या तुळसी हार गळा कासे पितांबर अवडे निरंतर हे ध्यान तुकोबाराय सांगतात। मला जे निरंतर ध्यान आवडतं ते ध्यान ते कसं आहे? सुंदर आहे, विटेवर उभं आहे, कटावरी कर ठेवून आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे। आता तुळशीचा हार आहे हा भगवान परमात्मा तुळशीचाच हार का घालतो याच्या मागे काही पौराणिक कारण आहे। बघा, जालंधर नावाचा एक दैत्य होता आणि तो सज्जनांना त्रास द्यायचा, त्यांना मारायचा वगैरे, त्यांची हत्या करायचा। साधू जर तप करीत असले तर त्यांना तप नाही करू द्यायचा, त्यांचं तप तो मोडून टाकायचा। समाधी जर कोणी करत असलं तर त्याला समाधी करून देत नव्हता। अशा प्रकारे जालंधर नावाचा दैत्य होता। तो दैत्य कोणालाही आवरेना गेला। मग भगवान विष्णूकडे सर्व साधू मंडळी गेली आणि सर्व साधू मंडळींनी भगवान विष्णूला प्रार्थना केली। त्राहिमाम 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 अशा प्रकारे म्हणत त्या ठिकाणी ते गेले। भगवान विष्णूकडे प्रार्थना केली आणि सांगितलं, जालंधर नावाचा एक दैत्य आहे, तो खूप माजलेला आहे, उन्मत्त झालेला आहे आणि त्याच्यापासून आमची सुटका करा। असं म्हणल्याच्या नंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी त्यांची प्रार्थना ऐकून त्याच्यासोबत युद्ध करण्याकरता गेले आणि युद्ध करत असताना भगवान विष्णूने त्याच्यावर सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र चालवले, परंतु कोणत्याही प्रकारच्या शस्त्राचा त्या जालंधर नावाच्या दैत्यावर प्रभाव होत नव्हता। मग भगवान विष्णूने विचार केला, माझ्याजवळ असणारे सर्व शस्त्रास्त्र मी वापरले तरीही याला त्याचा काहीही प्रभाव होत नाही, त्यासाठी याच्या मागे काहीतरी देवी शक्ती, वेगळी शक्ती असली पाहिजे। मग भगवान परमात्म्याने डोळे झाकून पाहिलं
तर त्याच्या मागे जी शक्ती होती ती होती पतिव्रतेची शक्ती. त्याची जी पत्नी होती ती महान पतिव्रता होती. तिला त्या ठिकाणी तो अनुष्ठान करायला सांगायचा. पतिव्रता असल्यानंतर पतीची या माता अनुसरवणी पतिव्रता, पतीने जे सांगितलं ते जी करते तिलाच पतिव्रता म्हणतो. पतिव्रता अशी नसते की आज या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी, तिला व्यभिचारी म्हणतात. पतिव्रता म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या पती वाचून दुसऱ्याचा स्पर्शही तिला सहन होत नाही अशी असणारी पतिव्रता ती होती. आणि ती जालंधर ज्यावेळेस युद्ध करायला जायचं, कोणाला मारायला जायचा, आणि त्यावेळेस ती व्रत करायची आणि तिच्या व्रताच्या जोरावर त्याला शक्ती प्राप्त होती. मग भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आता हिचं पातिव्रत्य जर भंग झालं तरच आपण या ठिकाणी याचा पराभव करू शकतो. मग भगवान परमात्म्याने इकडे एक विष्णू स्वरूप आणि दुसरीकडे जालंधर स्वरूप घेतलं आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथे गेले आणि पहिल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया आपला पती विजयी होऊन आल्याच्या नंतर त्याला तिलक करायच्या आणि तिलक केल्याच्या नंतर त्याला आलिंगन द्यायच्या. ज्यावेळेस तिलक केला, आलिंगन ज्यावेळेस दिलं त्यावेळेस तिचं पातिव्रत्य भंग झालं. पातिव्रत्य भंग झाल्याच्या नंतर भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी लगेच त्या जालंधर नावाचा सर्व शस्त्रास्त्र एकाच वेळी चालून त्याचा वध केला. आणि पतिव्रता तिच्या ठिकाणी धर्म असल्यामुळे तिला त्या ठिकाणी त्याचा आवाज आल्याच्या नंतर तिला वाटलं माझ्या पतीचा आवाज दुसरीकडून येतोय, त्या अर्थी हा दुसरा कोणीतरी असला पाहिजे. तिने मागचा पुढचा कोणताही विचार न करता शाप देऊन टाकला, जा म्हणजे तू पाषाण होऊन पडशील असं म्हणल्याच्या नंतर मग शाप जर एखाद्याने दिला तर त्या शापाला वृक्षात आपण मागायचा असतो. म्हणजे या शापातून मुक्त होण्याकरता मला काहीतरी सांग. परंतु भगवान विष्णूने तिला शाप दिला, तू वृक्षाची योनी होशील म्हणजे. मग आता वृक्षाची योनी ती होणार असं तिने ऐकल्याच्या नंतर तिने विचार केला, ज्या अर्थी मी शाप दिला आणि मला शापाला प्रतिशाप ज्या अर्थी आला त्या अर्थी हे कोणी साधारण नसलं पाहिजे, कोणीतरी दैवी शक्ती असली पाहिजे असं म्हणल्याच्या नंतर तिने प्रार्थना केल्याने सांगितलं, तुम्ही कोण जे असाल ते प्रगट व्हा म्हणल्याच्या नंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले. तिने बघितलं हे भगवान विष्णू हे साक्षात आपण देवादिदेव त्यांना या ठिकाणी शाप देऊन बसलो. मग भगवान विष्णूने सांगितलं मी तुला शाप या करता दिला, तू पतिव्रत होती, महान होती, परंतु तुझ्या पातिव्रत्याचा त्या ठिकाणी वाईट उपयोग केला जात होता म्हणून मी तुझं पतिव्रता व्रत घालतो. मग ती वृंदा होती, त्या वृंदेला भगवान विष्णूने अशा प्रकारे वचन दिलं. भगवान परमात्मा वचनाला किती पक्का आहे हे तुळशी हरगाळ यामधून सांगायचं आहे तुकाराम महाराजांना. भगवान परमात्म्याने सांगितलं तू जे झाड होशील त्या झाडाचं नाव तुळशी राहील आणि तुळशी तुझा विवाह तुला करण्याकरता मी दरवर्षी तुळशी विवाह असतो. त्या तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान परमात्म्याचं आणि तिचं लग्न लागतं आणि तिथून पुढे मग आपल्यासारख्याचे लग्न सुरू होतं. म्हणजे भगवान परमात्मा हा वचनाला कसा आहे, पक्का आहे. आणि तिने जो शाप दिला होता भगवान परमात्म्याला, तो पाषाण होऊन पडतील. तो पाषाण म्हणजे शाळीग्राम. ज्या ज्या ठिकाणी तुळस असते त्या त्या ठिकाणी तो शाळीग्राम असतो. म्हणजे ते शाळीग्राम भगवान परमात्मा त्याच्या ठिकाणी प्राण हा कायम असतो. म्हणजे मला सांगायचं काय आहे, भगवान परमात्मा हा वचनाला पक्का आहे. आणि त्याने सांगितलं, भगवान परमात्म्याने सांगितलं मी जे भाविक आहेत त्या भाविकांच्या काळात नुसते भाविक वरच्या रंगाने आले आणि त्यांनी जर तुळशीची माळ घातली नाही तर त्यांचा मी अंगीकार करणार नाही. आणि तुझी जी तुळस आहे त्या तुळशीच्या लाकडाची माळ मी माझ्या गळ्यामध्ये घाल म्हणून तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान, अशा प्रकारचं ध्यान. कासे पितांबर म्हणजे त्या ठिकाणी पितांबर भगवंताचा कसा आहे, काशाच्या रूपाचा म्हणजे कसा, पिवळा पितांबर कैसा गगनी गगडा बरोबर सुनी माझा निघाला. अशा प्रकारे तो भगवान परमात्मा आहे. तो सुंदर आहे, विडो आहे, कटेवरीवर ठेवून आहे, तुळशी झाडाच्या गळ्यामध्ये आहे. अजून त्याचं काय स्वरूप आहे अभंगाच्या विसराच्या Bye.
मकराकार भगवंताने कुंडल बांधलेले आहे. त्या कुंडलाच्या मागे ही आख्यायिका आहे. मला ते मकराच्या आकाराचेच कुंडल भगवान परमात्म्याने का घातलं. ज्यावेळेस शिव आणि पार्वती यांचा संवाद चालू होता आणि पार्वतीने शिवाला विचारलं, भगवान तुम्ही जे गुप्त ज्ञान आहे ते गुप्त ज्ञान मला सांगणार होता, परंतु ते गुप्त ज्ञान तुम्ही मला आजपर्यंत सांगितलं नाही आणि ते गुप्त ज्ञान तुम्ही मला सांगा. असं हट्ट पार्वती मातेने केल्याच्या नंतर ते गुप्त ज्ञान सांगण्याकरता भगवान शंकर त्या ठिकाणी आसनस्थ झाले आणि आसनावर बसल्याच्या नंतर पार्वती मातेने सांगितलं, या ठिकाणी मी हे ज्ञान सांगत असताना तुला जर झोप आली तर मला होकारा कोणी देणार नाही, त्याकरता तू झोपू नको आणि मला होकारा दे. म्हणजे कथा सांगत असताना विचारलं हे बरोबर आहे का किंवा हो किंवा नाही, अशा प्रकारे होकारा त्या ठिकाणी द्यावा लागतो. मग भगवान शंकर त्या ठिकाणी बसले आणि कथा सांगत होते. कथा सांगत असताना एक प्रहार झाला, दोन प्रहार झाला, तिसरा प्रहार त्या ठिकाणी पार्वती मातेला झोप आली आणि झोप आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते ज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूने त्या माशाच्या गर्भामध्ये येऊन ते ज्ञान श्रवण केलं आणि ते ज्ञान पूर्ण सांगून झाल्याच्या नंतर माशाच्या गर्भातून त्या माशाचा गर्भ त्या ठिकाणी फोडून भगवान विष्णू बाहेर आले. तेच म्हणजे मच्छिंद्रनाथ त्याला असं नाव आहे. मला याच्यातून सांगायचं काय आहे, तर माशाच्या शरीरामध्ये भगवान विष्णू राहिले आणि त्या माशाच्या अवतारातून उत्तीर्ण होण्याकरता भगवान विष्णू त्या ठिकाणी मकराच्या आकाराचे कुंडल त्यांच्या कानामध्ये शोभत आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी आणि कंठामध्ये जो कौस्तुभ मणी आहे तो आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. देव आणि दानव याचं युद्ध झालं. युद्धच ना हा समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातून 14 मणी गेले, त्यापैकी हा कौस्तुभ मणी आहे. तो भगवान विष्णूने आपल्या विष्णूने बरोबर भगवान विष्णूने आपल्या कंठामध्ये धारण केला. म्हणजे भगवान प्रदर्शन मकर कुंडली गणपती शिवनी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर नंतर अशा प्रकारे ते ध्यान आहे. ते मला आवडतं आणि ते सर्व सुख त्यामध्ये आहे असं मला शेवटच्या चरणामध्ये
आवडले तुम्हाला सांगतात मला जे ध्यान आवडलं आहे ते ध्यान हेच माझं सर्व सुख आहे. कारण सर्व सुख त्याच्या जवळ आहे. सर्व सुखाचा तो आगर आहे. सर्व सुखाचे आगर जवी म्हणे शालिंद्र सर्व सुखाचे आगर म्हणे हरिश्वर. अशा प्रकारे सर्व संत मंडळी सुखाचा आगर आहे त्याच्याजवळ सर्व सुख आहे. सुगर पैसा विरा दोन सांगा माझ्या बाळगून असा तो परमात्मा आहे. ते ध्यान मला निरंतर आवडतं. कृषी हात गळा कासे पितांबर आवडे नंतर याची ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा गुरुवार यांच्या चरणी आई वडिलांच्या चरणी भगवान परमेश्वरांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण करून देतो. तरी उन्नते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे तुमते विठ्ठल जय जय.